सर्वांना नमस्कार. विषय सचिवाची कार्यपद्धती, वर्ग 12वी वाणिज्य. प्रकरण पहिले, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस फायनान्स. यामध्ये रिव्हिजनमध्ये तास दुसरा पाहणार आहोत भांडवलाची आवश्यकता. यामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भांडवलाची आवश्यकता, स्थिर भांडवल, फिक्स्ड कॅपिटल. प्रकरण 1, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. पहिल्या तासामध्ये आपण अर्थ आणि महत्त्व पाहिलेलं आहे की वित्त व्यवस्थापनाची संस्थेच्या जडणघडणीमध्ये आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये आर्थिक घडामोडी आहेत त्यासंबंधी वित्त व्यवस्थापन, फायनान्स मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे. तर यासंबंधी आपण हेनरी हॉगलंड यांच्या मतानुसार व्याख्या पाहिली होती. संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल, संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीची हाताळणी करते. आणि त्याचबरोबर पैसा हा एक हात किंवा पाय आहे. एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे या प्रकरणामध्ये आपणास अधोरेखित करता येते. त्याचबरोबर वित्त व्यवस्थापनामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापन यामध्ये 2 निर्णय महत्त्वाचे आहेत. एक, वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि 2, वित्त गुंतवणुकीचा निर्णय. त्याचबरोबर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती या सर्वांना खूप महत्त्व आहे. पण या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे ते वित्तीय कामकाजाला. आणि म्हणून संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे, फायनान्शियल मॅनेजमेंटचे महत्त्व एक निर्णय प्रक्रियेत मदत करते. 2, प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. 3, संशोधन व विकास कार्यात मदत करते. 4, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. 5, विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. 6, विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. 7, व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. 8, जुन्या मालमत्ता रिप्लेसमेंट करणे. 9, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. आणि 10, विविध कर व शुल्क भरण्यासाठी वित्त मदत करते. हे आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलेले आहे. आता आपण रिव्हिजन तास क्रमांक 2 मध्ये भांडवलाची आवश्यकता, कॅपिटल रिक्वायरमेंट यासंबंधी माहिती
आणि त्यामधील स्थिर भांडवल यासंबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत. भांडवलाची आवश्यकता. भांडवल आवश्यकता. व्यवसायामध्ये भांडवल आवश्यकता का आहे? कॅपिटल रिक्वायरमेंट. जेव्हा उद्योजक किंवा एंटरप्रेनर किंवा इंडस्ट्रियलिस्ट उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो, प्रवर्तक, तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. म्हणजे मूर्त स्वरूपातील कल्पना आणण्यासाठी जी अमूर्त कल्पना आहे ती प्रत्यक्षात वास्तव स्वरूपामध्ये आणण्यासाठी प्रवर्तक, उद्योजक, संस्थापक त्याचा शक्यतांचा शोध घेत असतात. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारण्यासाठी पावले उचलतो. पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे. आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितींचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. आर्थिक नियोजन हे भांडवलाची गरज व उपलब्ध साधने यांच्याशी निगडित आहे. म्हणून व्यवसायामध्ये भांडवलाची आवश्यकता ही क्षणाक्षणाला आणि प्रत्येक घडामोडीमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये आवश्यक आहे. भांडवल दोन प्रकारचे आहे. त्यामध्ये अस्थिर भांडवल, त्यास आपण फिक्स्ड कॅपिटल असे म्हणतो. स्थिर भांडवल का आवश्यक आहे तर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हटले जाते. सरळ शब्दात मांडायचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता, फिजिकल ॲसेट्स म्हणजेच स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ जमीन व इमारत, लँड अँड बिल्डिंग, उपस्कर व अन्वायुक्ती, फर्निचर अँड फिक्चर्स, यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. फिक्स्ड ॲसेटची उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. तसेच साधनसामग्री, इक्विपमेंट्स बदलण्यासाठी सुद्धा या भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक तयार करतात. प्रोमोटर्स आणि फाउंडर्स संस्थापक तयार करतात. यासाठी प्रथम त्यांना कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामुग्रीच्या किमती या संबंधित माहिती ते गोळा करतात. वेगवेगळ्या
स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणामस्वरूपी एकूण स्थिर भांडवलाची आपणास उद्योजकास आवश्यकता समजते की आपला व्यवसाय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरू करण्यासाठी या प्रकारचं स्थिर भांडवल लागणार आहे. अलीकडच्या वर्षात स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः आधुनिक औद्योगिक प्रक्रियामुळे मॉडर्न इंडस्ट्रियल प्रोसेसिंग या प्रक्रियेमुळे भांडवली साधनसामग्रीचा कॅपिटल इक्विपमेंटचा वाढता वापर यास कारणीभूत आहे. भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी उद्योजक निधी मिळवतो. यासाठी भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री केली जाते किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतले जाते. नेक्स्ट, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. त्यामध्ये एक, व्यवसायाचे स्वरूप, नेचर ऑफ बिझनेस. उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात, ट्रेडिंग बिझनेस, मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. 2. व्यवसायाचे आकारमान. व्यवसाय छोटा आहे का मोठा आहे? जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी लार्ज स्केल बेसिस स्थापना केली जाते तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया, स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. मोठा व्यवसाय मोठ्या प्रमाणात भांडवल आणि स्थिर भांडवलाची आवश्यकता आहे. 3. व्यवसायाची व्याप्ती, स्कोप ऑफ बिझनेस. एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. 4. भाडेतत्वाचे प्रमाण, लीज बेसिस. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते. भाडेतत्वाचा करार, लीज, हा एक करार आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्यांची काही मालमत्ता दुसऱ्यास वापर करण्यास देतो. उदाहरणार्थ जमीन, इमारत, यंत्रे इत्यादी. 5. उपकाराची व्यवस्था, सब कॉन्ट्रॅक्ट. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. 6. जुन्या मालमत्तेचे संपादन. जुने यंत्रसंच किंवा जुनी साधनसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर आणता येते किंवा केली जाते. 7. सवलतीच्या
दरात मालमत्ता संपादन. प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देऊ करते. यंत्रसंच व साधनसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिली जातात. अशा सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी भासते. 8. आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवण्याचा निर्णय घेते. 9. अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्ते गुंतवला जातो, ज्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. 10. लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय करण्यासाठी पुन्हा एकदा पहा, लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी ही चांगली संधी आहे असे वाटते. उदाहरणार्थ, ॲटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते. नेक्स्ट. 11. ग्राहक प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. 12. स्पर्धात्मक घटक. हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मुख्य घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यावसायिकापैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. तर आजच्या या तासामध्ये आपण भांडवलाची आवश्यकता या उपघटकावर चर्चा केलेली आहे. भांडवल आवश्यकता, कॅपिटल रिक्वायरमेंट. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो, अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ शकतो. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारण्यासाठी पावले उचलतो. पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे. आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितींचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल
याची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. आर्थिक नियोजन हे भांडवलाची गरज व उपलब्ध साधने यांच्याशी निगडित आहे. भांडवलाच्या दोन पद्धती आहेत, अ स्थिर भांडवल आणि ब खेळते भांडवल. या व्हिडिओमध्ये आपण स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहत आहोत आणि पाहिलेले आहेत. तरीसुद्धा स्थिर भांडवल, फिक्स कॅपिटल यासंबंधी आपण आणखी माहिती घेऊ. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. सरळ शब्दात मांडवायचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता, फिजिकल ॲसेट्स म्हणजेच स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ जमीन व इमारत, लँड अँड बिल्डिंग, उपस्कर व अन्वायुक्ती, फर्निचर अँड फिक्चर्स, यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. तथापि विद्यमान कंपन्यांना विस्तार व विकास कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठीही अशा भांडवलाची गरज असते. तसेच साधनसामग्री, इक्विपमेंट्स बदलण्यासाठी सुद्धा या भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक तयार करतात. यासाठी प्रथम कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामग्रीच्या किमती या संबंधित माहिती ते गोळा करतात. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणामस्वरूपी एकूण स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. अलीकडच्या वर्षात स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः आधुनिक औद्योगिक प्रक्रियामुळे भांडवली साधनसामग्रीचा, कॅपिटल इक्विपमेंटचा वाढता वापर यास कारणीभूत आहे. भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी उद्योजक निधी मिळवितो. यासाठी भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री केली जाते किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतले जाते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक म्हणजे स्थिर भांडवल का आवश्यक आहे आणि ते कसे, केव्हा, कुठे, किती उपलब्ध करायचे आणि त्यातून व्यवसायाची उभारणी कशी करायची यासंबंधी स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक आपणास पाहावयास मिळतात. त्यामध्ये 1. व्यवसायाचे स्वरूप, 2. व्यवसायाचे आकारमान, 3. व्यवसायाची व्याप्ती, 4. भाडे तत्वाचे प्रमाण, 5. उपकराराची व्यवस्था, 6. जुन्या मालमत्तेचे संपादन, 7. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, 8. आंतरराष्ट्रीय स्थिती, 9. अर्थव्यवस्थेचा कल, 10. लोकसंख्येचा कल, 11. ग्राहक प्राधान्य, 12. स्पर्धात्मक घटक इत्यादी 12 मुद्द्यांच्या आधारे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपण पाहिलेले आहेत. तरी सर्व स्टुडंटने हा व्हिडिओ काळजीपूर्वक जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पाहावा व ऐकण्याचं काम करणे गरजेचे आहे आणि आपल्या अभ्यासामध्ये वाढ होईल, त्याचा विस्तार होईल, विकास होईल, प्रगती होईल आणि आपणास
अभ्यासाबरोबरच प्रत्येक टॉपिकमध्ये काय शिकायचे आहे किंवा त्यामधून काय घ्यायचे आहे आणि काय लक्षात ठेवायचे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण किंवा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यास करणे आणि त्याचबरोबर समीक्षण करणे आणि परीक्षण करणे आणि पाठामध्ये रस घेणे आणि त्यामधून आपलं जे नॉलेज आहे ते वाढण्यासाठी मदत करणे. तरी सर्वांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, त्याचबरोबर अभ्यास पण करा आणि केलेला अभ्यास हा लक्षात ठेवा. धन्यवाद.